परभणी येथील पाटबंधारे विभाग क्रमांक 2 मधील वर्ग 3 आणि 4च्या कर्मचाऱ्यांना मागील 6 वर्षापासून शासन नियमानुसार गणवेश आणि इतर साहित्य दिले जात नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत। आज कार्यालय परिसरामध्ये कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी आंदोलन केले आहे। यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाली। मागील 6 वर्षापासून या कर्मचाऱ्यांना गणवेश मिळत नसल्याने इतर लाभांपासून सुद्धा हे कर्मचारी वंचित आहेत। तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल देखील कार्यालय व्यवस्थापन जाणीवपूर्वक उशीर करत असून 15 तारखेपर्यंत पगार होत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। यानंतरही यावर योग्य ती कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मागणी अशी आहे, वर्ग 4 कर्मचारी, वर्ग 3 कर्मचारी, कॅन इन्स्पेक्टर असो, मोजणीदार असो, या DK असो, कालवा चौकीदार असो, कालवा निरीक्षक असो, या कालवा टपाली असो, अशांना गणवेश नाही। गणवेश वेळेला 6 महिन्यापासून भेटला नाही, त्यामुळे यांनी गणवेशचा भत्ता दिला नाही आणि धुलाई भत्ता दिला नाही। त्या संदर्भात निवेदन दिलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आमची वेळेला पगार होत नाही। 1 तारखेला आम्ही लेकराबाळांच्या लग्नासाठी, आम्ही लेकराबाळांच्या बिमारीसाठी, आम्ही घर बांधणीसाठी कर्ज उचललेले आहे। त्या कर्जाचे हप्ते लवकर जात नाहीत। कारण असं आहे की 1 तारखेला पगार होण्याच्या अगोदर 15 तारखेपर्यंत पगार करतात आणि पगार झाल्यानंतर 15 तारखेपर्यंत पतपड्याला वगैरे जे असतात ना, आम्हाला कर्ज देणारे बँका फिंका, सहकारी पतपडी संस्था यांच्यामार्फत जे कर्ज घेतलेले 10-20 लाख रुपये, त्यांचे हप्ते जाता तर 15 दिवसानंतर गेल्यानंतर 3 पट आम्हाला व्याज लागत राहते। तर ते पूर्ण पगार आमची व्याजातच जात असती। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण आमच्या लेकराबाळाची हळहळ का घेतात हे अधिकारी लोक? आमचा पगार वेळेला करायचा येत ना, कर्तव्य GR आहे शासनाचं 1 तारखेला करणे। केव्हापासून पगारीची अडचण निर्माण झाली? हे झाले 6-8 महिन्यापासून। बरं, मग या संदर्भात आपण बोललेले आहेत का? निवेदन मी बोललेलं नाही, आता एकी केली मी सगळ्या कर्मचाऱ्यांची। हे नवीन लोक लागलेले आहेत, यांना तेवढी माहिती नाही। पूर्वी आपण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेत महिन्यात केव्हा पगार होते? महिन्याची 10-15 तारखेला 10-15 नियमानं 1 तारखे ते 5 तारखेच्या अंतर। बरं हां बरं, मग आता मॅडमला निवेदन देऊन काय म्हणाला का मी मागली हीच, बाबा आम्हाला वेळेला पगार नाही झाल्या। आता महिला आहेत, लेकरं बाळावाले आहेत, त्याला ट्युशनला पैसे नसतात, लेकराला ॲडमिशनला पैसे लागतात। कधी कधी कोणते काय भानगडी बिमारी आहे, बाप वगैरे काय बिमार येतात, त्यावेळेस पैशाचं उत्पन्न कुठून आणायचं? चोऱ्या करायच्या का? पगार वेळेला झाली तर याचं आमच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमागं काहीतरी सपोर्ट राहील ना। आम्हाला लोकाला भीक मागायची गरज भासणार नाही। म्हणून आम्ही कर्मचारी हे नात्याने वर्ग 4चे, वर्ग 3चे कर्मचारी कचरून गेलो। हे जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक 2 अंतर्गतल्या सर्व कर्मचारी, शाखा असो या उपविभाग असो, सगळेच असो, त्याचा प्रश्न आहे। निदान किती कर्मचारी सर्व? अंदाजे सगळे म्हणलं तर 400-500 आहेत। बरं, म्हणजे सगळ्या विभागातले विभागाअंतर्गत सब डिव्हिजन, पाथरी सब डिव्हिजन 8, पाथरी सब डिव्हिजन 6, दैठणा सब डिव्हिजन 8, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 6 पाथरी, त्याच्यानंतर सब डिव्हिजन 1 जिंतूर, परभणी जिल्ह्याभरातीलच असणार, जिल्ह्याभराच्या अंतर्गत या डिव्हिजन अंतर्गत, आणि सब डिव्हिजन क्रमांक 10 परभणी। बरं, आश्वासन आता दिलं, पण आश्वासन वाटतं नाही झाली तर मला नाविलाज असतो, उपोषण करावं लागेल। कर्मचारी आमरण उपोषण करणार, मरो को वाचो। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।